अश्वत्थामा अर्जुनाने पकडून द्रौपदीच्या समोर प्रस्तुत केल्यानंतर द्रौपदीने वेगवेगळे मुद्दे मांडण्यास सुरुवात केली की कशा प्रकारे अश्वत्थामा हा आपल्या गुरूंचा, द्रोणाचार्यांचा आणि द्रोणाचार्यांची पत्नी कृपी यांचा मुलगा आहे आणि त्या रूपामध्ये तो आपल्या वडिलांचा प्रतिनिधी आहे. तर द्रोणाचार्य निश्चितपणे आजही प्रतिनिधी म्हणून आपल्या पुत्राच्या रूपाने उपस्थित आहेत आणि या आपल्या पुत्राकरिताच त्यांची पत्नी कृपी त्यांच्यासोबत सती गेली नाही. आपण या श्लोकापर्यंत मागच्या वेळेला चर्चा केली की कशा प्रकारे एखाद्या महान व्यक्तीचा मुलगा किंवा मुलगी किंवा कुटुंबाचे कोणतेही सदस्य हे केवळ जन्माने त्या व्यक्तीचे गुण हे इनहेरिटला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? अनुवंशिक ना प्रभूजी? अनुवांशिक. सॉरी, पुन्हा पुन्हा सांगा प्रभूजी. अनुवांशिक. अनुवंशिक. अनुवांशिक. तर अनुवांशिक केवळ वंशाने ते गुण धारण करू शकत नाही, तर ते गुण कमावणं आवश्यक आहे त्या व्यक्तीने. त्याच प्रकारे इथे अश्वत्थामा जरी द्रोणाचार्यांचा पुत्र असला तरी गुणाने त्याने जे केलेले कार्य होते ते त्याच्या वडिलांच्या महान स्तरावर निश्चितच नव्हते, तर ते खूप अधम प्रकारचं पापकृत्य जे की धर्माच्या अनुसरून बिलकुल नव्हतं असं अश्वत्थाम्याने केलेलं. पण द्रौपदी तिच्या दयेमुळे आणि तिच्या हृदयातल्या करुणेमुळे तिने अश्वत्थाम्याला मृत्यूदंड देण्यासाठी अर्जुनाला थांबवले. आणि आपण पुढच्या श्लोकामध्ये पाहू की कशा प्रकारे ती अर्जुनाला हे कृत्य न करण्यासाठी विनंती करते. आणि या सर्व गोष्टीतून आपल्याला काय कळतं? कोण सांगेल? द्रौपदीचे कोणते गुण कळतात आपल्याला? हरे कृष्ण. आपण याच्यावर पण थोडीशी चर्चा केलेली मागच्या वेळेस. सहनशीलता प्रभूजी, त्याच्यानंतर सरळपणा. सहनशीलता, सरळपणा आणि द्रौपदीच्या हृदयाचा मोठेपणा, की स्वतःचे लहान 5 मुलं अश्वत्थाम्याकडून मारले गेलेले आहेत आणि पांडवांच्या वंशातले, कुटुंबातले ते शेवटचे लहान मुलं होते. आणि त्यानंतर परीक्षित महाराज जे होते ते द्रौपदीच्या सुनेच्या म्हणजे उत्तरेच्या अजूनही पोटात होते. आणि आपण थोड्या वेळात नंतर पाहू की कशा प्रकारे अश्वत्थाम्याने त्या आईच्या पोटातल्या बाळाला पण सोडलं नाही. तर द्रौपदीच्या हृदयाची मोठेपणा यामधून आपल्याला कळतो. आणि आपल्याला हे पण कळतो की भक्तांची जी जी विचार करण्याची पद्धत असते ती आपण मागच्या वेळेला चर्चा केली की भक्त कधी पण बदल्याच्या किंवा प्रतिशोध घेण्याच्या भावनेने कधीही या जगात राहत नाहीत. याचा अर्थ असा नाही की धर्माचं पालन करायला नाही पाहिजे, धर्माच्या तत्वांचं पालन निश्चित करायला पाहिजे. जसं आपण पाहू येणाऱ्या श्लोकांमध्ये की अर्जुनाने पण निश्चित शिक्षा दिली अश्वत्थाम्याला, पण अशा प्रकारे दिली की त्याला त्याच्या चुकीचा धडा कळायला पाहिजे. चूक केल्याबद्दल मोठी चूक, ती पण साधारण चूक नाही. आणि त्याच वेळेला जे द्रौपदीने सांगितलेल्या धर्मतत्वांचं जे पालन आहे की आपल्या गुरूंच्या पुत्राला त्याचं जरी अधपतन झालेलं आहे तरी मारायला आपण नाही पाहिजे, त्या धर्माच्या तत्वाचं पण अर्जुनाने पालन केलं. तर अर्जुन एक महान भक्त म्हणून आपण उदाहरण पाहू शकतो की कशा प्रकारे अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेस की एवढं मोठं दुःख अर्जुन आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबावर ओढवलेलं आहे, पण अर्जुन असू, द्रौपदी असू, युधिष्ठिर महाराज असू, यांच्यापैकी कुणीही आपलं तारतम्य हे ढळू दिलेलं नाहीये. खूप मोठा आपल्या सगळ्यांसाठी शिकवण आहे की जीवनामध्ये थोडंसं काही गोष्टी इकडे तिकडे होतात आणि लगेच आपण खूप ज्याला आपण इंग्लिशमध्ये इम्पल्सिव्हला आपण मराठीत काय म्हणतो, तारतम्य न बाळगता आपण मनाला येईल ते कृत्य करायला लागतो.
कधी कधी रागाच्या भावनेने, कधी कधी प्रतिशोध बदल्याच्या भावनेने. तर या सगळ्या ज्या भावनेच्या आहारी जाऊन केलेले जे कार्य असतात, ते नंतर आपल्याला पश्चाताप करण्यासाठी आपलं कारण ठरतात पश्चातापाचं. त्याच्यामुळे भगवद्गीतेत जर आपण पाहिलं, तुम्ही अध्याय क्रमांक 2 असू, अध्याय क्रमांक 12 असू, ज्याच्यामध्ये भगवंत वेगवेगळे गुण सांगतात जे की भक्ताला भगवंतांना प्रिय करतात, किंवा अध्याय क्रमांक 13 असू, ज्यामध्ये कृष्ण हे ज्ञानाचे वेगवेगळे 20 तत्वे सांगतात, 20 आयटम्स ऑफ नॉलेज. तर हे सगळं जर आपण वाचलं तर आपल्याला एक गोष्ट कळेल की कृष्ण एक गुण भक्तांचा खूप वेळेस भगवद्गीतेमध्ये पुन्हा पुन्हा जोर देऊन सांगतात. तो गुण म्हणजे समतोलता, समतोल असणं. समतोलचा अर्थ म्हणजे मी नेहमी उदाहरण देतो की भौतिक जगामध्ये सुख असू किंवा दुःख असू, हे नेहमी एका वेव्ह सारखे येत राहतात. आपल्याला वेव्ह म्हणजे तरंग. तरंगामध्ये काय असतं, कधी वर जातो तरंग आणि कधी नंतर खाली येतो. अशा प्रकारे तरंग हे चालत राहतात. त्याला आपण इंग्रजीमध्ये वेव्स म्हणतो. तर सायनुसायडल वेव्ह, सायनुसायडल वेव्ह म्हणजे त्याला क्रेस्ट, क्रेस्ट म्हणजे वरचा भाग आणि ट्रफ म्हणजे खालचा भाग. तर अशा प्रकारे हे तरंग सुख आणि दुःख याचे भौतिक जगतामध्ये येत राहतात. परंतु कृष्ण भगवद्गीतेमध्ये वेगवेगळ्या अध्यायामध्ये आपल्याला सांगतात की एका भक्ताचं खरा गुणधर्म आहे त्याचं संतुलन, त्याची समानता, त्याचा समतोल. की कशा प्रकारे या भौतिक जगातल्या वेगवेगळ्या भौतिक आनंदाच्या क्षणी पण आणि भौतिक दुःखाच्या क्षणी पण भक्त जे असतात ते समतोल राखतात. ते कधीही खूप आनंदाची परिस्थिती आली तर आनंदात आनंद विभोर होऊन वेडे होत नाहीत, किंवा खूप दुःखाची स्थिती आली तरी त्या दुःखामध्ये काही भावनेच्या आहारी जाऊन कोणतीही एक्स्ट्रीम गोष्ट करत नाहीत. नेहमी ते संतुलित आपला व्यवहार ठेवतात. आणि हेच आपण या कठीण परिस्थितीमध्ये पण पांडवांकडून पाहायला आपल्याला मिळतं. अर्जुन अश्वत्थाम्याला काय शिक्षा द्यायला पाहिजे त्यासाठी अगोदर कृष्णाशी कृष्णाचं मत जाणतात. त्यानंतर द्रौपदीचं म्हणणं पण व्यवस्थित ऐकून घेतात. त्याच्यानंतर युधिष्ठिर महाराजांचं काय मत आहे, भीमसेन यांचं काय मत आहे, आणि नकुल आणि सहदेव यांचं काय मत आहे, सर्वांचं ऐकून घेतात. आणि नंतर धर्माच्या तत्वानुसार ह्या सगळ्यांना संतुष्ट करतात. तो खूप खूप शिकण्यासारखा प्रसंग आहे. आपण हा श्लोक म्हणू. आतापर्यंत कुणाचा काही प्रश्न आहे? हरे कृष्ण. प्रभुजीज, माताजीज. गणेश कुलकर्णी प्रभुजी, किरण जाधव प्रभू, मनीषा माताजी, रेश्मा. नाही. हरे कृष्ण. ठीक आहे, आपण पुढे जाऊ. आपल्या सगळ्यांना श्लोक दिसत आहे? हो प्रभूजी. कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. तद्धर्मज्ञ महाभाग तद्धर्मज्ञ महाभाग भवद्भिर्गौरवं कुलम् व्रजीनं नार्हति प्राप्तुम् पूज्यं वन्द्यम् अभीक्ष्णशः। हरे कृष्ण. कुणाला वाचायला आवडेल? हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण. किरण जाधव प्रभुजी. यस प्रभुजी. सॉरी, संजय प्रभुजी होते का? कुणी कुणी सांगितलेलं? संजय प्रभुजी. हा, संजय प्रभुजी, प्लीज प्रभुजी हरे वाचा. कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी. शील प्रभुपाद की जय. अहो भाग्य, अहो भाग्य, तुम्ही धर्मज्ञ आहात, नेहमीच आदरणीय व पूजनीय नामांकित कुळातील माणसांना दुःख देणे तुम्हाला शोभत नाही. तात्पर्य: आदरणीय कुळाचा लेशमात्र अपमान
दुःखाचे कारण होतो. यासाठी हा, एक मिनिट सर. यासाठी सदाचारी माणसाने वंदनीय कुळातील माणसाशी व्यवहार करताना अत्यंत सावध असले पाहिजे. हरे कृष्ण. धन्यवाद हरे प्रभूजी. कृष्ण प्रभूजी, हरे कृष्ण. धन्यवाद. तर आपल्याला शास्त्र सांगतात की आपण आपले शब्द वापरताना विशेषतः अशा व्यक्तींबद्दल वापरताना जे की भगवंतांच्या भक्तीच्या स्तरावर श्रेष्ठ आहेत, तसं तर सर्वांसाठीच, पण विशेषतः कृष्णांच्या भक्तांसाठी पण खूप खूप काळजी घेतली पाहिजे. कारण असं सांगितलेलं आहे की एखाद्या हत्याराने केलेला वार तरी कदाचित कधी भरून येईल, परंतु आपल्या शब्दांनी आपण कुणाच्या कोणत्या व्यक्तीवर केलेला जो वार, कोणता प्रहार जो आहे, तो भरून येणं खूप अवघड आहे. त्याच्यामुळे एका सदाचारी म्हणजे ज्या व्यक्तीला कृष्ण भावनेमध्ये आपली भक्ती टिकवून ठेवायची आहे, त्या भक्तीचं रक्षण करायचं आहे आणि त्या भक्तीला नष्ट नाही होऊ द्यायचंय, अशा व्यक्तीने खूप खूप काळजी घेतली पाहिजे आपल्या शब्दांचा प्रयोग करताना. ते शब्द कधीही अशा वंदनीय व्यक्तींशी व्यवहार करताना त्यांचा अपमान करणारे नसले पाहिजेत. कारण विशेषतः भक्तांच्या प्रती आपण जर अशा शब्दांचा वापर केला तर निश्चितच आपल्या भक्तीमध्ये आपली जी प्रगती आहे ती खुंटून जाईल किंवा थांबून जाईल. तर खूप काळजी घेतली पाहिजे. हे झालं जो व्यक्ती बोलत आहे त्या व्यक्तीसाठीचे निर्देश. दुसऱ्या व्यक्तीसाठी कोणते निर्देश आहेत? ज्या व्यक्तीला कोणी दुसऱ्या व्यक्ती कदाचित काही कठोर वचन बोलला असेल किंवा आपल्याला कोणी दुसरा व्यक्ती काही कठोर वचन बोलला असेल, एक गोष्ट आपण समजून घ्यायला पाहिजे की या भौतिक जगतामध्ये कोणतीच गोष्ट, एखादा चलता चलता आपल्या पायाला ठेस लागणं का असे ना, ती गोष्ट ऍक्सिडेंटल. ऍक्सिडेंटल आपण मराठीमध्ये काय म्हणतो प्रभूजीज माताजीज? आकस्मिकरित्या प्रभूजी. आकस्मिक. हा, आकस्मिक. आकस्मिक. हा, आकस्मिकरित्या कोणतीही गोष्ट होत नाही. प्रत्येक गोष्ट ही भगवंतांची परवानगी असल्याशिवाय किंवा भगवंतांच्या ज्या वेगवेगळ्या शक्ती आहेत ज्या भौतिक जगातल्या गोष्टींना चालवतात, त्यांची परवानगी असल्याशिवाय कोणती साध्यातली साधी गोष्ट पण आकस्मिकरित्या होत नाही. तर कधी पण व्यक्तीने असा विचार करायला पाहिजे की माझ्याकडून निश्चित अगोदरच्या काळामध्ये, ह्या जन्मामध्ये किंवा कदाचित अगोदरच्या जन्मामध्ये पण काही चुका निश्चित झालेल्या असणार, ज्याचं थोड्या प्रमाणात फळ म्हणून मलाही मला हे कर्मफळ किंवा रिॲक्शन ही प्राप्त होत आहे. आणि 10व्या स्कंदामध्ये ब्रह्माजी भगवंतांना, कृष्णांना प्रार्थना अर्पण करताना सांगतात की असा व्यक्ती जो भौतिक जगातला येणारे हे जे कर्मफळ आहेत, जे की अत्यंत त्रासदायक दुःखदायक आहेत, त्या कर्मफळांचा स्वीकार करताना पण आपल्याशी नेहमी कृतज्ञ राहतो आणि आपल्या भक्तीमध्ये नेहमी एकनिष्ठ राहतो, गुंतलेला राहतो, असा व्यक्ती हा निश्चितच भगवत धाम प्राप्त करण्यासाठी पात्र होतो. हे ब्रह्माजींचं स्वतःचं वाक्य आहे. तुम्हाला मी तो श्लोक पण दाखवतो. दहाव्या स्कंदामध्ये 14व्या अध्यायामध्ये तो श्लोक येतो. तर तुम्ही कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. खूप महत्वाचा श्लोक आहे आणि तुम्हाला जमलं तर आपण पाठ पण करू शकता. खूप छान श्लोक आहे. तते अनुकंपा सुसमीक्षमानो तदेव भुञ्जान एवात्मकृतं विपाकम् हृद्वाग् वपुर्भिर्विदधन् नमस्ते
हो. नमस्ते. जीवेत यो मुक्तिपदे सदाय भा. तर या श्लोकामध्ये ब्रह्माजी सांगतात की हे भगवंत, जो कोणी ह्या भौतिक जगामध्ये ह्या कर्मफळांना कशा प्रकारे स्वीकारून शांतपणे, कोणताही आकांड तांडव न करता, काय करतो असा व्यक्ती शांतपणे स्वीकारून आपल्या कृपेची अपेक्षा करतो, आपल्या कृपेची वाट पाहतो. कधीही तो इनपेशंट किंवा इनपेशंटला काय म्हणतो आपण, अधीर कधीच होत नाही. शांततेत ते जे कोणतं कर्मफळ मिळत आहे तो शांततेत स्वीकारतो आणि भगवंतांच्या कृपेची अपेक्षा करत राहतो, वाट पाहतो. आणि अशाच प्रकारे आपल्याशी नेहमी कृतज्ञ राहून आपल्याला आदरणीय आपले प्रणाम अर्पण करतो आणि आपल्या भक्तीमध्ये व्यवस्थितपणे गुंतून राहतो. असं नाही की आज माझ्या जीवनामध्ये हे संकट आलं, मी भक्ती करत असून पण मी उद्यापासून कृष्णाची भक्ती करणार नाही. अरे बाबा, आपण कृष्णाच्या भक्तीमध्ये असा किंवा कृष्णाच्या भक्तीमध्ये नसू, भौतिक जगातले संकट हे टळणार नाहीये. फक्त फरक हाच आहे की आपण जर कृष्णाच्या भक्तीमध्ये व्यवस्थितपणे जोडलेले असू आणि अशा संकटांमध्ये पण जर आपण भक्ती सोडली नाही, कृष्णांच्या प्रती कृतज्ञ राहिलो, भक्तीमध्ये जोडलेले राहिलो, तर ब्रह्माजी काय सांगतात, अशा प्रकारचा व्यक्ती हा निश्चितच भगवत धाम प्राप्त करण्यासाठी, मुक्ती प्राप्त करण्यासाठी हा स्वतःला पात्र होईल, स्वतःला पात्र करेल. एक्सक्यूज मी, एक मिनिट थांबा. तर अशा प्रकारे ही भगवंतांच्या भक्तांचे हे विचार करण्याची पद्धत असते. तर आपण पुढचा श्लोक, कुणाचा काही प्रश्न आहे या मुद्द्यावर? खूप खूप महत्वाचा मुद्दा आहे की एक भक्ताचा दृष्टिकोन काय असतो आपल्या जीवनातल्या संघर्षाकडे, संकटांकडे बघण्याचा, आणि कशा प्रकारे भगवंतांच्या भक्तांनी त्यांचा हा दृष्टिकोन ठेवायला पाहिजे, जेणेकरून त्यांना भगवंतांची कृपा मिळण्यासाठी ते पात्र होतील आणि भगवत धामात पण जाऊ शकतील. कुणाचा काही प्रश्न आहे प्रभुजीज, माताजीज? नाही. ठीक आहे, आपण पुढे जाऊ. हा श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा. श्लोक क्रमांक 47. मारोदिदस्य जननी गौतमीपति देवता यथाहमृतवत्सार यथाहमृतवत्सार्था रोदिमि अश्रुमुखी मुहुः. हे स्वामी, द्रोणाचार्यांच्या पत्नीला माझ्याप्रमाणे रडण्यास भाग पाडू नका. माझ्या मुलांच्या मृत्यूमुळे मी दुःखी आहे. माझ्याप्रमाणे ती देखील एकसारखी रडत राहू नये. तात्पर्य, सहानुभूती बाळगणारी एक चांगली स्त्री असल्यामुळे द्रौपदीस द्रोणाचार्यांच्या पत्नीला पुत्रहीन अवस्थेत पाहण्याची इच्छा नव्हती. यात मातृभावना आणि द्रोणाचार्यांच्या पत्नीविषयी आदरभाव स्पष्ट दिसतो. तर आपण इथे पाहतो, द्रौपदी सांगत आहे अर्जुनाला की ज्याप्रमाणे माझ्या मुलांचा मृत्यू झाल्यामुळे मला पुत्रविरह शोक होत आहे, तर आपण पण अश्वत्थाम्याला जर ठार केले तर द्रोणाचार्यांची पत्नी गौतमी किंवा कृपी यांना पण तेच दुःख भोगायला मिळेल. तर मला कळत आहे की आत्ता मला काय दुःख, आत्ता मला काय यातना होत आहेत. तर मला हे दुःख किंवा यातना द्रोणाचार्यांची पत्नी गौतमी किंवा कृपी यांना द्यायच्या नाहीयेत. तर त्यांना तो पुत्र शोक
होऊ नये म्हणून तुम्ही कृपया अश्वत्थाम्याला मारू नका. तर पहिलं कारण दिलं द्रौपदीनी की द्रोणाचार्य हे आपले गुरु होते आणि ते आपल्याला पूजनीय आहेत, ते त्यांच्या पत्नी, तर त्यांचा प्रतिनिधी त्यांचा मुलगा असल्यामुळे आपण द्रोणाचार्यांविषयीच्या आपल्या गुरुविषयीच्या आदरामुळे आपण द्रोणाचार्यांच्या पुत्राला मारू नये. दुसरं कारण दिलं की द्रोणाचार्यांची जी पत्नी आहे कृपी, तिला पण पुत्रविरहामुळे मला जसं दुःख होत आहे त्याप्रमाणे दुःख तिला भोगावं लागू नये म्हणून तुम्ही अश्वत्थाम्याला मारू नका. पुढचा श्लोक. यैकोपितं ब्रह्मकुलं जैकोपितं ब्रह्मकुलं राजन् राजन्यैरजितात्मभिः तत्कुलं प्रदहत्याशु तत्कुलं प्रदहत्याशु सानुबन्धं शुचार्पितम्. हरे कृष्ण. कुणाला वाचायला आवडेल? सुनील हरे कृष्ण मटकरी प्रभुजी. प्रभुजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. येस प्रभुजी, वाचायचं तुम्हाला? हा वाचतो. जर सत्ता चालविणारे राजे इंद्रियावर नियंत्रण न ठेवता ब्राह्मण कुळाला अपमानित करून त्यांच्या क्रोधाला कारण होतील, तर त्यांचा क्रोधाग्नी राजांच्या कुळाचा संपूर्ण समुदाय जाळून टाकील आणि सर्वांवर दुःख कोसळेल. तात्पर्य वाचायचे प्रभूजी. येस प्रभुजी. तात्पर्य: समाजातील ब्राह्मण वर्णाचा किंवा अध्यात्मदृष्ट्या विकसित वर्गाचा आणि अशा उच्च कुळातील लोकांचा समाजातील सत्ताधारी वर्ग, व्यापारी, श्रमिक यासारख्या इतर वर्णाकडून मोठा सन्मान होत असे. हरे कृष्ण प्रभूजी. धन्यवाद प्रभुजी. तर शास्त्र आपल्याला सांगतात की एखाद्या व्यक्तीकडून चूक झाली तर त्या व्यक्तीला देण्यात येणारी जी शिक्षा आहे ती त्या व्यक्तीच्या बॅकग्राऊंडवर पण ठरते. उदाहरण आपण बघतो की शाळेमध्ये समजा 2 3 4 विद्यार्थी आहेत वेगवेगळे एकाच वर्गातले आणि त्यांनी गृहपाठ केला नसेल फॉर एक्झाम्पल एखाद्या दिवशी, तर त्याच्यामध्ये असा एखादा मुलगा असू शकतो की जो प्रत्येक वेळेस न चुकता गृहपाठ पूर्ण करून आणतो आणि याच एका वेळेला कोणत्या अपरिहार्य कारणामुळे, कदाचित त्याची तब्येत ठीक नव्हती किंवा घरी कोणी पाहुणे आलेले वेळ नाही काढू शकला, अशा कोणत्या अपरिहार्य कारणामुळे पहिल्याच वेळेस जर गृहपाठ टाळला गेला असेल, कंप्लीट झाला नसेल, त्याच्या विरुद्ध दुसरा एखादा विद्यार्थी आहे जो की कोडगा झालेला आहे. कोडगा म्हणजे ज्याला आपण थिक स्किन्ड डांबरट म्हणतो, की प्रत्येक वेळेला शिक्षकांनी सांगितलेली गोष्ट काही ना काही कारण सांगून टाळत आलेला आहे आणि त्या विद्यार्थ्याची जी गंभीरता आहे अभ्यासामध्ये ती पण दिसून येत नाही. तर या 2 प्रकारच्या विद्यार्थ्यांना आपण समान शिक्षा देऊ शकत नाही. का? जर तशी शिक्षा दिली तर सर्वच विद्यार्थी हे कोडगे होत जातील. तर सर्वात महत्वाची गोष्ट आहे की हे जाणून घेणं की कोणत्या परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीने ती चूक केलेली आहे आणि त्याप्रमाणे त्याला सुधारण्याची एक संधी देणे. त्याच प्रकारे आपल्याला शास्त्र सांगतं की असे काही काही प्रकारचे वर्ग आहेत. उदाहरणार्थ लहान मुलं, स्त्रिया, गुणांनी पात्र असलेले व्यक्ती, जन्माने नाही, गुणांनी पात्र असलेले व्यक्ती, मग ब्राह्मण असो किंवा बाकीचे त्या स्तरावरचे व्यक्ती असो, त्यांच्याकडून एखादी चूक झाली तर त्यांना लगेच तुम्ही सर्वसामान्य सारखी शिक्षा देऊ शकत नाही. का? कारण त्यांना जर ती शिक्षा दिली तर त्यांच्या तर चुकाचं फळ त्यांना मिळेल, काय होईल ते होईल, परंतु त्यांच्या संबंधित असणारे जे पात्र व्यक्ती आहेत त्यांच्या दुःखाच्या भावनेने ती भावना आपल्यासाठी चांगली राहणार नाही.
याचं कोणतं उदाहरण जर पाहायला गेलं तर परीक्षित महाराजांचं उदाहरण आपण पाहू. परीक्षित महाराजांकडून ते जंगलामध्ये एकदा शिकारीसाठी गेलेले असताना एक छोटीशी चूक झाली की शमीक ऋषींच्या आश्रमामध्ये ज्यावेळेस ते गेले, खूप तहानलेल्या अवस्थेमध्ये, खूप तहान लागली होती, परंतु शमीक ऋषी जे पूर्णतः आपल्या ध्यान साधनेमध्ये मग्न होते, तर परीक्षित महाराज आलेले त्यांना कळालंच नाही ध्यान साधनेमध्ये असल्यामुळे. आणि परीक्षित महाराजांना असं वाटलं की मी या राज्याचा राजा आहे आणि या ऋषींनी कसं काय मला एक्नॉलेज पण केलेलं नाही, स्वतःच्या आश्रमामध्ये स्वागत पण केलेलं नाही. तर एका क्षणाच्या मिस जजमेंट ज्याला म्हणतो आपण, की एका क्षणाचं चूक झाली आणि त्यांनी काय केलं की एक मृत साप त्या ऋषीमुनींच्या गळ्याच्या बाजूला टाकला, त्यांच्या खांद्यावर टाकला. आणि त्या ऋषीमुनींना लगेच, तरी पण ते ध्यान साधनेत होते आणि त्यांचा लहान मुलगा शृंगी जो जवळ खेळत होता, त्यांनी हे पाहिलं आणि त्याला बिलकुल आवडलं नाही आपल्या वडिलांचा राजाकडून अशा प्रकारे अपमान झालेला. परंतु त्या लहान मुलाने विचार न करता त्याच्या इमॅच्युरिटीला आपण मराठीमध्ये काय म्हणतो प्रभूजी, माताजी? अपरिपक्वता. त्याच्या अपरिपक्वतेमुळे त्याने त्या महान सम्राट परीक्षित महाराजांना शाप दिला की हा राजा स्वतःला कोण समजतो याचा 7 दिवसांमध्ये तक्षक या सापाच्या चावण्याने मृत्यू होईल. तर चूक निश्चित झाली होती परीक्षित महाराजांची, पण त्या शृंगीने हा विचार केला नाही की हे जर शक्तिशाली राजे या पृथ्वीवर जे की धर्माचं पालन करत होते, राजर्षी होते, असे जर राजे राहिले नाही तर सामान्य लोकांसाठी धर्माचं पालन करणं खूप अवघड होऊन जाईल. जे समाजातले जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत, चोर, डाकू आणि बाकीचे गुन्हेगार, ते सगळे, त्यांच्यावर कोणता अंकुश राहणार नाही आणि सर्वसामान्य माणसांना त्याचा खूप त्रास होईल जर एक शक्तिशाली राजा जो की धर्माचं पालन करत आहे तो जर राजा म्हणून राहिला नाही तर. या गोष्टीचा विचार न करता शृंगीने शाप दिला. परंतु परीक्षित महाराज हे आपल्या भक्तीमध्ये एवढे परिपक्व, एवढे उच्च स्तरावर होते की त्यांनी याचा बदला घेतला नाही, परत दुसरी काही कारवाई केली नाही की अरे या छोट्या 10-11 वर्षाच्या ब्राह्मण मुलाने एवढी मोठी शिक्षा दिली आणि त्या शिक्षेमुळे केवळ त्या व्यक्तीचं कुटुंबच नाही तर परंतु पूर्ण राज्यावर दुःख भोगण्याचे वेळ येईल. तर परीक्षित महाराजांनी भगवंतांची इच्छा म्हणून ती स्वीकारली आणि कोणताही प्रतिकार केला नाही त्या ब्राह्मण पुत्राच्या शापावर. तर सांगण्याचा अर्थ असा की असे महान व्यक्ती ज्यांना की शास्त्राचं ज्ञान आहे, कधी कधी अशा श्रेष्ठ स्तरावरच्या व्यक्तींकडून काही चूक जरी झाली तरीही आपल्या भक्तीतल्या परिपक्वतेमुळे त्यांना साधारणपणे जी शिक्षा प्राप्त होते ती शिक्षा देत नाहीत. तर ही खूप मोठी महत्वाची गोष्ट आहे. आणि इथे आपण पाहतो की द्रौपदी अर्जुनाला सांगत आहे की अश्वत्थामा स्वतःकडून जरी त्याची अशी चूक झाली असेल, ज्या घरातून तो येतो त्या घराबद्दलच्या आदरणीय भावनेमुळे किंवा त्यांचं आपल्या प्रती जे योगदान आहे आपल्याला घडवण्यामध्ये, त्या योगदानाचा विचार करून आपण कृपी प्रती असं दुःख अश्वत्थाम्याच्या आईला होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. कारण असं जर आपण केलं नाही तर त्यांना झालेलं जे दुःख आहे ते आपल्या विनाशाचं कारण ठरेल असं द्रौपदी म्हणत होते. आपण पुढे जाऊ. थोडस इथे फिकट आहे प्रिंट, त्याबद्दल माफ करा. सूत उवाच
सूत उवाच धर्मं न्यायं सकरुणं धर्मं न्यायं न्यायं सकरुणं सकरुणं निर्व्यलीकं समं महत् निर्मलीकं महत् राजा धर्मसुतो राज्ञा राजा धर्मसुतराज्ञा प्रत्यनन्दध्वजो द्विजः हरे कृष्ण. कुणाला वाचायचं आहे? गणेश कुलकर्णी प्रभूजी. वाचतो. हा, हरे कृष्ण. हरे कृष्ण. सूत गोस्वामी म्हणाले, हे ब्राह्मण, राजा युधिष्ठिरांनी राणीच्या म्हणण्याला पूर्ण अनुमोदन दिले, कारण तिचे म्हणणे धर्मतत्वांना अनुसरून न्यायोचित, गौरवपूर्ण, दयापूर्ण, समतापूर्ण आणि निष्कपट असेच होते. तात्पर्य: अर्जुनाने अश्वत्थाम्याला सोडून द्यावे या द्रौपदीच्या म्हणण्याला धर्मसूत युधिष्ठिर महाराजांनी पूर्ण अनुमोदन दिले. थोर कुळातील व्यक्तींची अवहेलना कोणीही सहन करू नये. अर्जुनाने द्रोणाचार्यांकडून युद्धतंत्राचे शिक्षण घेतले होते, म्हणून अर्जुन आणि त्याच्या कुटुंबावर द्रोणाचार्यांच्या कुटुंबाचे ऋण होते. अशा कुटुंबाविषयी कृतज्ञता दाखवली तर ते नैतिक दृष्टीने योग्य नव्हते. द्रोणाचार्यांच्या पत्नीला दयाळूपणाची वागणूक द्यायला हवी. तिच्या मुलाचा वध करून तिला दुःखात लोटणे योग्य नाही. द्रौपदीच्या या म्हणण्यात काही दुटप्पीपणा नव्हता, कारण पूर्ण ज्ञानातून कार्यवाही होणे आवश्यक असते. त्या बोलण्यात समतेची भावना होती. द्रौपदी स्वानुभवाने बोलली होती. वांज स्त्री एका मातेचे दुःख जाणू शकत नाही. द्रौपदी स्वतः एक माता होती, म्हणून कुंतीच्या दुःखाची तीव्रता तिने यथावत जाणलेली होती. ती थोर कुळाचा आदर बाळगणारी होती, हे तिच्यासाठी गौरवास्पद होते. हरे कृष्ण प्रभू. धन्यवाद, धन्यवाद. तर इथे सांगितलेलं आहे की कशा प्रकारे युधिष्ठिर महाराज, ज्यांना म्हटलेलं आहे धर्मसूत. धर्मसूत या शब्दाचा अर्थ काय होतं प्रभूजी इथे? प्रभूजीज, माताजीज, युधिष्ठिर महाराज हे कुणाचा मुलगा होते? मनीषा माताजी. यम ना? यमराजांचे, करेक्ट. आणि यमराजांना धर्म पण म्हटलं जातं. तर म्हटलं जातं. बरोबर. आपण 12 महाजनांमध्ये बघतो 6व्या स्कंदामध्ये श्रीमद भागवतमच्या, की यमराज हे 12 महाजनांपैकी एक आहेत. म्हणजे त्यांचं कार्य जरी ह्या जगातल्या, भौतिक जगातल्या पापी लोकांना शिक्षा देण्याचं असलं, तरीही भगवंतांचे महान भक्त आहेत ते. आणि भगवंतांचे जे अशा प्रकारचे 12 महान भक्त, जे की धर्माचं ज्ञान व्यवस्थितपणे जाणतात, त्यापैकी यमराज एक आहेत, अशा 12 महाजनांपैकी. तर अशा धर्मराज यमराजांचे जे मुलगा होते, जे पुत्र होते युधिष्ठिर महाराज, त्यांना इथे धर्मसूत म्हटलेलं आहे. म्हणजे ज्याप्रमाणे यमराज हे, त्यांना धर्माचं पूर्ण ज्ञान आहे, त्याचप्रमाणे यमराजांचे जे मुलगा आहेत, जे पुत्र आहेत, त्यांना पण, युधिष्ठिर महाराजांना पण धर्माचं पूर्णपणे ज्ञान होतं. तर अशा धर्मसूत युधिष्ठिर महाराजांनी द्रौपदीने जी बाजू मांडली अर्जुनासमोर, त्या मताला पूर्णपणे अनुमोदन केलेलं आहे, त्याला सहमती व्यक्त केलेली आहे, त्याला सपोर्ट केलेला आहे, की आपण द्रोणाचार्यांचा पुत्र अश्वत्थामा याच्याकडून जरी चूक झाली तरी त्याला मृत्यूदंड नाही द्यायला पाहिजे, त्याला माफ करायला पाहिजे. द्रोणाचार्यांचं आपल्यावर जे ऋण आहे, त्या ऋणाला लक्षात ठेवून. आणि हे जे मत होते ते भागवत पुन्हा सांगत आहे की निष्कपट होते, दुटप्पीपणाचं नव्हतं. म्हणजे स्वतःवर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये दुःख ओढवून पण द्रौपदी असू किंवा युधिष्ठिर महाराज धर्मसूत असू, ते आपला जो समतोल होता त्याला त्यांनी ढळू दिलं नव्हतं. आणि ते त्यांची ते गुण एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये पण दर्शवत होते. आणि द्रौपदीची महानता इथे सांगितली आहे
की कशा प्रकारे एक माता म्हणून द्रौपदीला ह्या गोष्टीची पूर्ण जाणीव होती की मला आता काय दुःख भोगावं लागत आहे आणि ते दुःख द्रोणाचार्यांच्या पत्नींना भोगावं लागू नये अशी तिची इच्छा होती. त्याच्यानंतर आपण पुढे वाचू की कशा प्रकारे नकुल, सहदेव आणि बाकीच्या तिथे उपस्थित असलेल्या व्यक्तींनी पण कशा प्रकारे आपलं मत व्यक्त केलं. नकुल सहदेवश्च देवश्च युयुधानो धनञ्जयः भगवान् देवकी पुत्रो देवकी पुत्रो ये चान्येयाश्च योषितः नकुल, सहदेव, सात्यकी. सात्यकी हा सारथी होता. सॉरी, सात्यकी हा. अर्जुन तसेच भगवान श्री कृष्ण आणि तेथे उपस्थित असलेल्या सर्व स्त्री पुरुषांनी एकमताने राणीच्या म्हणजे द्रौपदीच्या एकमताने राणीच्या म्हणण्याला सहमती दिली. परंतु भीम त्यांच्याशी सहमत झाला नाही. त्याच्या मते अश्वत्थाम्याचा वध करणेच श्रेयस्कर होते, कारण त्याने स्वतःचा आणि स्वामीचाही लाभ नसताना निष्कारण सुप्त अवस्थेतील, सुप्त म्हणजे झोपलेल्या अवस्थेतील, सुप्त अवस्थेतील बालकांना ठार मारले होते. तर आपण इथे बघतो की कशा प्रकारे ज्या सर्व महान व्यक्तींचा इथे समूह होता, त्याच्यामध्ये साक्षात भगवंत कृष्ण आणि भगवंतांचे शुद्ध भक्त नित्य सहयोगी अर्जुन, द्रौपदी, युधिष्ठिर महाराज, बाकीचे पांडव इत्यादींचा तिथे उपस्थित होती. आणि त्यामध्ये भगवंत कृष्ण आणि भीमसेन हे दोन या मताचे होते की अश्वत्थाम्याला मृत्यूदंड द्यायला पाहिजे त्यांनी केलेल्या चुकीच्या गोष्टीसाठी. आणि द्रौपदी, युधिष्ठिर महाराज, नकुल, सहदेव आणि बाकी सात्यकी आणि बाकी व्यक्ती हे द्रौपदीशी सहमत होते की आपल्या गुरूंचा पुत्र म्हणून त्याला शिक्षा, मृत्यूदंड नाही द्यायला पाहिजे, त्याला माफ करायला पाहिजे आणि सोडून द्यायला पाहिजे. भीम, द्रौपदी आणि इतरांचे बोलणे ऐकल्यावर चतुर्भुज भगवंतांनी आपल्या प्रिय मित्राच्या अर्जुनाच्या मुखाकडे पाहिले आणि स्मितपूर्वक बोलण्यास प्रारंभ केला. तर आपण एक गोष्ट नेहमी कृष्णांची खूप बारकाईने पाहायला पाहिजे की कितीही कठीण परिस्थिती असली तरी या भौतिक जगातले लोक ज्या प्रकारे अफेक्ट होतात, ज्या प्रकारे परिणाम होतो त्यांच्यावर आणि त्याचप्रमाणे त्यांच्या वागण्यावर, त्यांच्या कार्य करण्यावर, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीवर भगवंतांचं असं बिलकुल नाहीये. आपण भगवद्गीतेच्या सुरुवातीला पाहतो की ज्या वेळेस अर्जुन हा पूर्णतः काय करावे आणि काय न करावे या असमंजस अवस्थेमध्ये होता आणि आपल्या प्रियजनांना आपल्या समोर युद्धामध्ये जमलेलं पाहून अर्जुनाला अक्षरशः त्यांच्या प्रतीच्या करुणेमुळं, त्यांच्या विषयीच्या प्रेम आणि आदरामुळे काय करावे हेच कळत नव्हते. आणि अशा रुदन अवस्थेमध्ये अर्जुनाला आपलं गांडीव धनुष्य धरणे हे पण अवघड जात होते आणि तो गांडीव धनुष्य त्यांनी रथावर ठेवलं आणि भगवंतांची शरण गेला. परंतु अशा काय करावं हे न कळण्याच्या स्थितीमध्ये पण आपण भगवंत कृष्णांच्या चेहऱ्यावर कोणते हावभाव पाहतो दुसऱ्या अध्यायामध्ये, की भगवंत त्या कठीण परिस्थितीमध्ये पण अर्जुनाकडे पाहून स्मित हास्य करत आहेत. त्याच प्रकारे इथे आपण बघतो की परिस्थिती एवढी अवघड आहे की भगवंतांचा स्वतःची बहीण सुभद्रा हिचा मुलगा अभिमन्यू अगोदर युद्धामध्ये मारला गेलेला आहे. त्याच्यानंतर
भगवंतांची शुद्ध भक्त द्रौपदी, अर्जुनाची दुसरी पत्नी, हिचे 5 मुलांचा इथे अत्यंत करुण प्रकारे हत्या करण्यात आलेली आहे. अशा स्थितीमध्ये पण भगवंत हे कितीही कठीण परिस्थिती असली तरी आपलं जे सच्चित आनंद स्तर आहे या स्तरावरून भगवंत कधीही हटत नाहीत. इथे पण भगवंतांनी अर्जुनाच्या चेहऱ्याकडे पाहिलंय आणि स्मित हास्य केलेलं आहे आणि बोलण्याचा प्रारंभ केलेला आहे. याचा अर्थ की या भौतिक जगातली कोणतीही परिस्थिती ही भगवंतांच्या सच्चित आनंद स्तरावरचा त्यांचा जो स्तर आहे त्या स्तरावर कधीही इम्पॅक्ट करू शकत नाही. हे भौतिक जगातली कोणतीही परिस्थिती भगवंत हे निश्चितच त्या स्तरावर राहतात. उदाहरणार्थ आपण पाहतो, एक उदाहरण साधं देतो की कधी कधी आपल्याला या पृथ्वीवर खूप मोठ्या प्रमाणात पाऊस विजांच्या गडगडाटासह पडलेला दिसतो आणि परिस्थिती खूप कधी कधी भयावह होते. माहित नाही उघड्या ठिकाणी कोणत्या ठिकाणी वीज पडेल आणि कोणत्या ठिकाणी पडणार नाही. परंतु हेच जर आपण ढगांच्या वर गेलो, जसं की आपण विमान उडताना पाहतो की ढगांच्या वर जातं, ढगांच्या वर गेल्यावर आपल्याला काय दिसतं प्रभूजीज माताजी? आपल्याला वातावरणातले काही जे काही चालू आहे, पाऊस असो विजांचा गडगडाट असो, काही दिसतं आपल्याला? एकदम शांत दिसतं सगळं. की खूप साऱ्या पावसातून जरी विमान वर गेलेलं असेल तरी वर ढगांच्या वर गेल्यानंतर सगळं शांत दिसतं आणि जर दिवस असेल तर सूर्यप्रकाश दिसतो आणि त्या विमानाच्या खाली खूप सारे ढग आपल्याला दिसतात. त्याच प्रकारे भगवंतांचा जो स्तर आहे तो जसा सूर्याचा स्तर ह्या भौतिक जगातल्या ढगांचा, भौतिक जगातल्या वादळ, वारा, पाऊस, विजांचा गडगडाट या सगळ्यांचा सूर्यावर काही परिणाम होत नाही, कारण तो या ढगांच्या खूप वर आहे. त्याचप्रमाणे भगवंत हे पण ह्या भौतिक जगातल्या ज्या कोणत्या गोष्टी होत आहेत त्या 3 गुणांच्या पलीकडे आहेत. त्याच्यामुळे भगवंतांवर या भौतिक जगातल्या गोष्टींचा परिणाम होत नाही. ते निश्चितच आपल्या सच्चित आनंद स्तरावर राहतात. परंतु ते अर्जुनाच्या मुखाकडे का स्मित हास्य करत आहेत? कोण सांगेल प्रभूजीज माताजीज? काय कारण असू शकते? रीना सुधाकर माताजी, हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. तुम्हाला काय वाटतं माताजी, काय कारण असू शकेल? काही सांगता नाही येणार प्रभूजी, अच्छा कारण की मी आता जॉईन झाले. अच्छा, काही हरकत नाही माताजी. हरे कृष्ण. हो, हरे तर कृष्ण. याचं कारण आहे की भगवंत आपल्या भक्ताकडून भक्ताची परीक्षा पाहत आहेत की हे अर्जुन, हे कठीण समस्या तुझ्यासमोर उभी राहिली आहे, मी एक सांगत आहे, द्रौपदी दुसरं सांगत आहे, तर कशा प्रकारे तू असे कार्य करशील की दोन्हींमध्ये समतोल राखून. अशा प्रकारे अर्जुनाकडून अपेक्षा ठेवत आहेत भगवंत की ही तुझ्यासाठी परीक्षा आहे अर्जुना, आता तू सांग काय करायला पाहिजे. मी एक सांगत आहे, द्रौपदी युधिष्ठिर महाराज दुसरं सांगत आहे. तात्पर्य, भगवान श्री कृष्णांना 2 हात होते, परंतु या ठिकाणी चतुर्भुज म्हणून त्यांचा उल्लेख का केला आहे त्याचे स्पष्टीकरण श्रीधर स्वामींनी केले आहे. अश्वत्थाम्याला ठार मारण्याच्या संदर्भात भीम व द्रौपदी या दोघांची विरुद्ध मते होती. अश्वत्थाम्याला लगेचच ठार मारावे असे भीमाला वाटत होते, तर त्याला वाचवावे असे द्रौपदीला वाटत होते. द्रौपदीचा विरोध असताना भीम त्याला म्हणजे कुणाला? अश्वत्थाम्याला. भीम त्याला मारायला सिद्ध झाला. ही गोष्ट आपण समजू शकतो. त्या दोघांनाही थांबवण्यासाठी भगवंतांनी आणखी 2 हात धारण केले. मुळात आदिपुरुष भगवान श्री कृष्णांचे 2 हातच असतात, परंतु नारायण रूपात त्यांना 4 हात असतात. नारायण रूपाने श्री कृष्ण आपल्या भक्तांसमवेत वैकुंठात राहतात, तर स्वयं रूपाने ते परव्योमात वैकुंठ लोकांच्या पलीकडे गोलोकात राहतात. म्हणून श्री कृष्णांना चतुर्भुज म्हणण्यात काही वेगळेपणा नाही. आवश्यक तेव्हा ते शेकडो आयुध धारण करू शकतात, हे त्यांनी अर्जुनाला दाखवलेल्या विश्वरूपात दिसून आलेच.
म्हणून जे सहस्त्र हात दाखवू शकतात ते 4 हात निश्चितच दाखवू शकतात. अश्वत्थाम्याचे काय करावे या संभ्रमात अर्जुन होता. तेव्हा त्याचे अत्यंत प्रिय मित्र भगवान श्रीकृष्ण यांनी मार्ग काढण्यासाठी लक्ष घातले. तेव्हा त्यांच्या मुखावर स्मित हास्य दिसत होते. तर अशा प्रकारे आपण पाहतो भगवंत हे आपल्या भक्ताची परीक्षा पाहत आहेत की हे अर्जुना, तू आतापर्यंत भक्ती मार्गामध्ये ज्या गोष्टी शिकला आहेस त्या शिकवणीचा फायदा घेऊन आता तू ठरव की योग्य काय करायला पाहिजे. या सगळ्या मतांना जाणून घेतल्यानंतर तर आपण अजून हे 2 श्लोक पाहू आणि मग आजची चर्चा कन्क्लूड करूया. कृपया तुम्ही म्हणण्याचा प्रयत्न करा. श्री भगवान उवाच हरे कृष्ण. ब्रह्मबंधुर्न हन्तव्या हरे कृष्ण. रतिरूपा माताजी मी म्यूट करतो, आवाज खूप येतोय. ब्रह्मबंधुर्न हन्तव्या आतता इव दार्हनः मयैवो भयमां माता परिपाह्य नुशासनम् कुरु प्रतिश्रुतं सत्यम् यत्तत् सान्वयता प्रियाम् प्रियं च भीमसेनस्य पाञ्चाल्या मह्यमेव च भगवान श्री कृष्ण म्हणाले, ब्रह्मबंधूला मारू नये, परंतु तो जर आततायी असेल. आततायी म्हणजे आपण मागच्या वेळेला पाहिलं की वेगवेगळ्या प्रकारचे 7 प्रकारचे जे कृत्य आहेत जे केल्यानंतर तो गुन्हेगार मृत्यूस पात्र ठरतो. जसं की दुसऱ्या कुणाच्या घरास आग लावणे, दुसऱ्या कुणाची संपत्ती पूर्ण हडपणे किंवा परस्त्रीचं अपहरण करणे किंवा दुसऱ्या कोणत्या व्यक्तीला विष देऊन मारण्याचा प्रयत्न करणे. अशा प्रकारचे वेगवेगळे आतताईपणाचे कृत्य दिलेले आहेत भगवद्गीतेमध्ये. तर अशा व्यक्तीचा त्याचा वध केलाच पाहिजे. हे शास्त्र आचार आहेत, त्यांचे पालन झाले पाहिजे. तू आपल्या प्रियेला म्हणजे द्रौपदीला, तू आपल्या प्रियेला दिलेले वचन पाळले पाहिजेस आणि तुझ्या कृत्याने माझे तथा भीमसेनाचे देखील समाधान झाले पाहिजे. तर भगवंत इथे अर्जुनाकडून अपेक्षा करत आहे की तू अशा प्रकारे काही उपाय कर जेणेकरून द्रौपदीला दिलेले वचन पण पाळले जाईल की मी अश्वत्थ करेन. आणि द्रौपदी आता म्हटलेली आहे की कृपया त्यांना अश्वत्थाम्याला मारू नका, ती पण गोष्ट पूर्ण कर. आणि भगवंतांनी स्वतः आणि भीमसेनाने जी इच्छा व्यक्त केली आहे अश्वत्थाम्याला मृत्यूदंड दिला पाहिजे, ह्या दोन्ही गोष्टी अर्जुन एकाच वेळेस तुला साध्य करायच्या आहेत. तू काय करशील आता. अशा प्रकारे परीक्षा दिली भगवंतांनी अर्जुनाला. तात्पर्य, अश्वत्थाम्याला ठार करावयाचे होते आणि त्याच वेळी अनेक अनेक व्यक्तींनी उपस्थित केलेल्या शास्त्रार्थाप्रमाणे त्याची गय देखील करायची होती. त्यामुळे अर्जुन गोंधळून गेला होता. ब्रह्मबंधू म्हणजे असा व्यक्ती जो ब्राह्मण कुळात जन्मलेला आहे पण गुणांनी आणि कार्याने खूप पतित अवस्थेत आहे. ब्रह्मबंधू म्हणून अश्वत्थाम्याला मारावयाचे नव्हते, परंतु तो तर आततायी होता. मनुस्मृतीप्रमाणे तर ब्राह्मण असला
तरीही आततायी असेल तर त्याचा वध केलाच पाहिजे. तेथे पतित ब्राह्मण पुत्राविषयी काय बोलावे? द्रोणाचार्य निश्चितच ब्राह्मण होते, परंतु ते रणात आले म्हणून त्यांचा वध करण्यात आला. अश्वत्थामा आततायी होता खरा, परंतु तो शस्त्ररहित होता. नियम असा आहे की कोणी आततायी जरी असेल, परंतु त्याच्याजवळ शस्त्र नसेल किंवा अथवा रथ नसेल, तर त्याला ठार मारले जाऊ शकत नाही. हे सर्व निश्चितपणे गोंधळात टाकणारेच होते. तसेच द्रौपदीचे सांत्वन करतेवेळी तिला दिलेले वचन अर्जुनाला पूर्ण करावयाचे होते. भीमाने आणि श्रीकृष्णांनी त्याला ठार करावे असे सुचविले होते. त्यांचेही अर्जुनाला समाधान करावयाचे होते. हे संपूर्ण कोडेच अर्जुनापुढे होते आणि श्रीकृष्णांनी त्याचा उलगडा केलेला होता. तर अशा प्रकारे अर्जुनापुढे भगवंतांनी जे कोडे प्रस्तुत केलेले होते की द्रौपदी, युधिष्ठिर महाराजांना पण तुला समाधान करायचंय आणि मी आणि भीमसेनाने सांगितलेल्या गोष्टीला पण तुला समाधान करायचंय. तर तू आता काय करशील हे अर्जुनाला विचारत आहेत. तर अर्जुनाने कशा प्रकारे आपल्या भक्ती योगाने पूर्ण अशा बुद्धीचा वापर करून कशा प्रकारे अश्वत्थाम्याला शिक्षा दिली आणि त्याच वेळेला अश्वत्थाम्याला मृत्यू पण प्राप्त होऊ दिला नाही, हे आपण पुढच्या वेळेला पाहू. कशा प्रकारे एक भक्त भक्ती योगाने कसा मॅच्युअर म्हणजे परिपक्व होतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये काय करायला पाहिजे हे भगवंतांच्या कृपेने पूर्णपणे त्याला कळते. तर ते आपण पुढच्या वेळेस पाहू. आजच्या चर्चेबद्दल कुणाचा काही प्रश्न, काही जिज्ञासा आहे? हरे कृष्णा प्रभुजीज, माताजीज. किंवा कुणाला काही विचार शेअर करायचे आहेत सर्वांसोबत आजच्या या चर्चेबद्दल आपल्याला काय वाटतं? किरण जाधव प्रभू, क्षितिजा माताजी, मनीषा माताजी, पूजा माताजी आणि बाकीचे सगळे भक्त. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण रीना माताजी. येस माताजी. मला विचारायचं होतं प्रभूजी, आपण तुलसी महाराणींजवळ शालिग्राम ठेवू शकतो का? शालिग्राम शिलांचं पूजन करण्यासाठी खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे शास्त्रामध्ये नियम सांगितलेले आहेत. ठीक आहे. हा तर हा शालिग्राम शिला म्हणजे एक साधारण गोष्ट नाहीये. भगवंतांचे जे वेगवेगळे रूप आहेत त्यांचं हा पूजनाचे नियम तेवढेच महत्वाचे आहेत. जसं की उदाहरणार्थ तुम्ही गौरनितायचं अर्चविग्रह ठेवणार आणि प्रल्हाद नरसिंहदेव यांचं ठेवणार, याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. त्याचे नियम पण वेगवेगळे आहेत. तर तसं शालिग्रामाच्या पूजनाचे जे नियम आहेत त्यांचं जर पालन आपल्याकडून व्यवस्थित होत असेल तर आपण त्याची पूजा करू शकतो. आणि नसेल तर आपण भगवंतांचं जे अजून साधारण अर्चविग्रहांचं रूप आहे ज्याच्यामध्ये पूजेचे जे नियम आहेत ते तेवढे कठोर नाही आहेत, जसं की गौरनिताय आहेत, त्यांचं पण आपण अर्चना करू शकतो. ठीक म्हणजे आहे. आता ते ठेवलेले मग ते उचलून घ्यावं लागेल का? नाही, ठेवलेलं आहे म्हणजे तुमच्या कुळ परंपरेप्रमाणे आहे तर त्याला तुम्ही लगेच हलवू नका. पण चांगलं राहील जर आपण ते नियम समजून घेतले आणि त्यानुसार त्याचं पालन करू शकलो तर अजून चांगलं. माताजी, ते मी ठेवलेले प्रभूजी असं म्हणतात हा आमच्या गावाकडे. तर हा ठेवा बा, त्यांचा विवाह त्यांच्याशी झालेला आहे तर म्हणून मी ठेवला होता. पण मला आलं विचारावं बा कोणाला तरी म्हणून मी विचार. की तुलसी आणि शालिग्राम यांचा विवाह आपण साजरा करतो दिवाळीच्या नंतर. हो तो साजरा करणं एक गोष्ट, पण शालिग्राम यांच्या विग्रहाचं नियमित पूजन करणं दुसरी गोष्ट. त्याचे नियमित पूजेचे जे नियम आहेत ते बरेच हे आहेत माताजी, स्ट्रिक्ट आहेत. हो ठीक आहे. हो तर तुम्ही जर ठेवणार असाल तर तुम्ही एखाद्या वरिष्ठ भक्तांशी संपर्क साधून अगोदर आपण आपल्या साधना विधीमध्ये त्या स्तरावर आलेलं आणि नंतर ठेवलेलं कधी पण चांगलं. माताजी, ठीक आहे. ठीक आहे. आता ते उचलून घेऊ का मग प्रभूजी मी? हा, तुम्ही जर ठेवलेलं असेल तर ते उचलून घ्या. आणि जे भगवंतांचं जे साध्या रूपामध्ये आपण पूजा अर्चना, जसं की तुम्ही राधाकृष्णांचा फोटो ठेवू शकता,
गौर हो. निताय यांचा फोटो ठेवू शकता आणि त्याच्यासोबत तुलसी मातेची आपण पूजन करू शकता. ते कधी पण सोयीस्कर आहे माताजी. मग ते जे शालिग्राम आहे प्रभूजी ते नदीत प्रवाहित करून देऊ का? हा, म्हणजे एखाद्या पवित्र नदीमध्ये, जसं गोदावरी असू, गंगा असू, जिथं आपल्याला शक्य होईल असं. कारण त्याचे नियम बरेच कडक आहेत माताजी. ठीक आहे. ठीक आहे प्रभूजी. हो हरे प्रभूजी, धन्यवाद प्रभूजी. हरे हरे कृष्णा. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण आपण माताजी. हा आपण प्रभूजी द्रौपदीच्या मनाचा मोठेपणा पाहिला ना, की तिने अश्वत्थाम्याला क्षमा करायला बघितली, कारण तो गुरूंचा पुत्र होता. पण आपण भौतिक जगामध्ये कधी कधी बघतो की एखाद्या व्यक्तीने मिस्टेक म्हणजे चुकीने झालेलं नाही, विथ प्लॅनिंग काहीतरी गैरकृत्य केलं असेल, तर मग त्याच्याकडेही मनाचा मोठेपणा आपल्याला दाखवायला पाहिजे का? सी, मनाचा मोठेपणा दाखवण्यासाठी आपण त्या व्यक्तीची आधी, जो व्यक्ती ती जजमेंट सांगत आहे, त्या व्यक्तीची पात्रता पाहिली पाहिजे. असं म्हणतात की ज्या वेळेस भक्तीच्या प्रक्रियेने एक व्यक्ती भक्तीच्या स्तरावर प्राप्त करतो, म्हणजे त्यावेळेस त्या व्यक्तीची जी बुद्धी आहे, भगवद्गीता सांगते की जी भगवंतांची दिव्य शक्ती आहे, योगमाया, ह्या योगमाया शक्तीने त्या व्यक्तीची बुद्धी ही चालते. आणि ज्या वेळेस एखादा व्यक्ती भौतिक स्तरावर आहे, अजून तो भक्तीमध्ये तेवढा परिपक्व नाहीये, त्या व्यक्तीची बुद्धी ही महामाया भगवंतांची चालवते. तर हे ज्या भक्तांचं आपण उदाहरण, युधिष्ठिर महाराज असू, द्रौपदी असू, साधारण भक्त नाहीयेत माताजी. हे भक्त यांनी भगवंतांप्रती यांचं जे डेडिकेशन, कमिटमेंट, आपण भगवंतांबद्दलचं समर्पण एवढं छान आहे या भक्तांचं, की या भक्तांची बुद्धी भगवंत स्वतः संचलित करत आहेत. त्याच्यामुळे त्यांची जजमेंट आणि आपली जजमेंट आपण बरोबरी करू शकत नाही माताजी. ठीक आहे. तर ह्या जगामध्ये जर कुणी काही चूक केली असेल, तर आपण एक कायद्याचं पालन करणारे व्यक्ती म्हणून खरं तर कायद्यावर अवलंबून राहायला पाहिजे, कशा प्रकारे त्या व्यक्तीशी काय व्यवहार होईल. पण एक गोष्ट निश्चित आहे, ती पण सांगणं महत्वाचं आहे, की एखाद्या गोष्टीने खूप जघन्य अपराध केलेला आहे, जसं की त्या अश्वत्थाम्याने केलेला आपण पाहतो. परंतु अशा व्यक्तीला या भौतिक जगातल्या कायद्यामुळे जर शिक्षा झाली नाही, एक गोष्ट निश्चित आहे की त्याला पुढच्या जन्मामध्ये अजून अधिक प्रमाणात शिक्षा भोगावी लागेल माताजी. हे पण तेवढंच निश्चित आहे. कारण भगवंतांच्या काळाचं जे चक्र आहे ते असं आहे की सांगितलं जातं की जे जात असतं ना दगडाचं, ते भगवंतांच्या कालरूपी जे जात आहे ते हळू चालतं, म्हणजे धान्याचं पीठ हळूहळू करतं, पण एक्स्ट्रीमली फाईन, म्हणजे खूप छोट्या प्रमाणात, एकदम बारीक प्रमाणामध्ये पीठ करतं. तर सांगण्याचा अर्थ आहे की कोणत्याही चुकीच्या गोष्टीचं जे फळ आहे, कर्मफळ, ते एखादा व्यक्ती ह्या भौतिक जगातल्या कायद्यातून जरी निसटला, तरी भगवंतांच्या जे निसर्गाचे नियम आहेत त्याच्यातून तो सुटणार नाही, ही गोष्ट निश्चित आहे. त्याच्यामुळे जर त्या व्यक्तीला ह्या जन्मामध्ये कायद्यानुसार काही शिक्षा प्राप्त झाली, तर त्या व्यक्तीसाठी चांगलं येते. का? आत्ता जर शिक्षा प्राप्त झाली तर पुढे ती अधिक प्रमाणात शिक्षा भोगावी लागणार नाही. पण आत्ता जर शिक्षा सुटली तर अजून बऱ्याच अधिक प्रमाणामध्ये त्याला पुढे त्याचे कर्मफळ भोगावे लागतील. ठीक आहे. तर तुम्ही सांगितलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे माताजी की इन जनरल, सामान्यतः हे आजच्या भौतिक जगतामध्ये आपण जे कायद्याचं पालन करणार आहे त्याप्रमाणे त्या व्यक्तीशी डील होऊ द्यायला पाहिजे. बर बर, ठीक आहे. धन्यवाद प्रभूजी. हरे हरे कृष्ण. कृष्ण. हरे कृष्ण. अजून कुणाचा काही प्रश्न आहे प्रभूजीज, माताजीज? हरे कृष्ण प्रभूजी, सादर प्रणाम. दंडवत माताजी. येस माताजी, पूजा माता. प्रभूजी, या संबंधात नाही, पण 13वा अध्याय भगवद्गीतेचा, तर त्याच्यामध्ये क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याच्यात थोडंसं कन्फ्युजन असं की दोन वेगवेगळ्या गोष्टी जाणल्या गेल्या. तर आपल्या वेदाबेसमध्ये आहे द पर्सन हू डज नॉट आयडेंटिफाय ही इज कन्सिडर्ड ॲज अ क्षेत्रज्ञ, आणि इथे दिलं आहे जो मनुष्य स्वतःचे शरीराशी तादात्म्य करतो त्याला क्षेत्रज्ञ म्हटलं जातं. तर भगवद्गीतेच्या 13व्या अध्यायामध्ये पण माताजी दोन प्रकारचे क्षेत्रज्ञ आपण पाहतो. ठीक आहे. हो. बेसिकली सर्व भक्तांच्या इथल्या
जाणण्यासाठी क्षेत्र म्हणजे काय आहे? क्षेत्र म्हणजे कार्यक्षेत्र, आपलं हे शरीर, ज्याचा उपयोग शरीर करून आहे. आपण वेगवेगळे क्रिया करतो, आपण वेगवेगळ्या कार्य करतो, ते झालं क्षेत्र. आणि क्षेत्रज्ञ म्हणजे असा व्यक्ती जो त्या कार्यक्षेत्राला जाणतो. मग असे दोन व्यक्ती सांगितलेले आहेत 13व्या अध्यायामध्ये. एक आहे की असा व्यक्ती जो केवळ आपल्याच शरीराला काही प्रमाणामध्ये जाणतो. उदाहरणार्थ मी जर आपल्याला विचारलं की मी जर स्वतःला विचारलं की माझ्या शरीरामध्ये काय चालू आहे, तर मला थोड्याफार प्रमाणात माहिती राहील की मी थोड्या वेळापूर्वी प्रसाद ग्रहण केलेला, आता पचन होत आहे, आणि कशा प्रकारे विचार करण्याचा आपली पद्धती चालू आहे. परंतु सगळंच माहित नाहीये, एक एक सेल कशा प्रकारे शरीरामध्ये कार्य करत आहे ते ज्ञान मला पण नाहीये स्वतःच्या शरीराबद्दल. त्याच प्रकारे मला जर कोणी विचारलं की बाकीच्या भक्तांच्या, से फॉर एक्झाम्पल किरण जाधव प्रभूजींच्या किंवा गणेश कुलकर्णी प्रभूजींच्या मनामध्ये काय विचार चालू आहे, मला सांगणं खूप अवघड जाईल. का? कारण मला त्याची कल्पना नाहीये. तर हे जे ज्ञान आहे कार्यक्षेत्राचं एखाद्या जीवाचं, हे सीमित आहे, त्याला क्षेत्रज्ञ सांगितलंय. परंतु भगवंत कृष्ण यांना अशा प्रकारचं क्षेत्रज्ञ सांगितलंय की ज्यांना केवळ त्यांच्या स्वतःच्याच शरीराचं किंवा हृदयाचं नाही, तर या भौतिक जगातल्या कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही व्यक्तीच्या, कोणत्याही प्राणी मात्राच्या शरीरामध्ये, हृदयामध्ये काय चालू आहे, त्या सर्व गोष्टींची ते ज्ञात आहेत. तर ते सर्व क्षेत्रज्ञ आहेत की सर्व क्षेत्रांचं त्यांना ज्ञान आहे. आणि आपण जे आहोत ते सीमित रूपामध्ये, एका लिमिटेड रूपामध्ये क्षेत्रज्ञ आहोत. आपल्याला स्वतःच्या शरीराचं पण लिमिटेड ज्ञान आहे, पूर्ण नाहीये. ठीक आहे माताजी, अशा दोन प्रकारचे क्षेत्रज्ञ आहेत इथे. हो हो. प्रभूजी, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याचा कन्सेप्ट एकदम क्लिअर झाला, म्हणजे तो समजलाय सगळा. इथे फक्त मला असं विचारायचं होतं की वेदा आयोमध्ये, म्हणजे वेदा बेसमध्ये जे भगवद्गीता जशी आहे तशी इंग्लिशमध्ये दिली आहे, तर त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय देअर फॉर द बॉडी इज कॉल्ड क्षेत्र और द फील्ड ऑफ ऍक्टिव्हिटी फॉर द कंडिशन सोल, फॉर द कंडिशन सोल, अँड नाउ द पर्सन हू शुड नॉट आयडेंटिफाय हिमसेल्फ विथ द बॉडी इज कॉल्ड क्षेत्रज्ञ, द नोअर ऑफ द फील्ड, असं याच्यामध्ये म्हटलंय. आणि इथे मराठीमध्ये जे किंवा इंग्लिशच्या अजूनही एका पुस्तकामध्ये असं आहे की जो मनुष्य स्वतःचे शरीराशी तादात्म्य करतो त्याला क्षेत्रज्ञ म्हटले जाते. तुम्ही म्हणून दोन याच्यात श्लोकांचं कुठेतरी कन्फ्युजन वाटलं. 2 श्लोकांचा एकदा नंबर सांगा माताजी. 1 आणि 2, 13.1 आणि 2, ठीक, एक मिनिट. त्याचं पहिलंच तात्पर्य आहे प्रभूजी. Therefore, the body is called kshetra or the field of activity for the conditioned soul. Now, the person who should not identify himself with the body is called kshetragya. आदर्शपणे म्हणजे आयडियली स्पीकिंग, जो जीव आहे या शरीरात राहणारा, त्यांनी स्वतःला भगवंतांचा अंश म्हणून समजायला पाहिजे. ठीक आहे माताजी. म्हणजे मी शरीर नाही आत्मा आहे हे जे दुसऱ्या अध्यायात सांगितलं, म्हणजे हे त्या प्रकारे सेल्फ रिअलायझेशन, द पर्सन इज सेल्फ रिअलाइज, राईट? हे पर्सन शुड बी सेल्फ रिअलाइज. प्रत्येक शुड व्यक्ती बी सेल्फ. आत्मसाक्षात्कारी नाहीये, पण त्यांनी असायला पाहिजे असं सांगितलंय. ठीक पण आहे मग ना. या इथं असं कसं दिलंय प्रभूजी, म्हणजे त्या दुसरं तात्पर्यात थोडं दुसरं कन्फ्युजन वाटतं. दुसरं जो श्लोक म्हटलं त्याचं तात्पर्याचा नंबर सांगा. नाही, तोच आहे प्रभूजी, म्हणजे त्याच्यामध्ये त्याच तात्पर्याचं, त्याच पुढे याचं मराठीमध्ये जे दिलंय, तर ते म्हणजे सेम हे जे पर्सन शुड नॉट आयडेंटिफाय म्हटलंय, तर इथे म्हटलंय मनुष्य शरीराशी तादात्म्य करतो, म्हणून ते मला कन्फ्युजिंग वाटलं. ऍक्च्युली हा शब्द बघा माताजी, कंडिशन सोल म्हणजे बद्ध जीव. एक बद्ध जीव आहे, तो आपल्या शरीराला स्वतः म्हणजे आत्मा समजतो, पण काय समजायला पाहिजे, स्वतःला शरीर नाही आहेत, आपण भगवंतांचे अंश आहेत हे समजायला पाहिजे. बरोबर. म्हणजे काय समजतो आणि काय समजायला पाहिजे यामध्ये फरक आहे माताजी. ठीक आहे की द बॉडी इज क्षेत्र और द फील्ड ऑफ ऍक्टिव्हिटी फॉर द कंडिशन सोल. कंडिशन सोल म्हणजे बद्ध जीव. आणि त्यांनी बरोबर. बद्ध जीवाचा अर्थ काय आहे की तो स्वतःला शरीर समजतो आणि शरीर म्हणून कार्य करतो. परंतु त्यांनी काय समजायला नाही पाहिजे
त्यांनी स्वतःला हे नाही समजायला पाहिजे की आपण शरीर आहोत, त्यांनी हे जाणून घ्यायला पाहिजे की आपण भगवंतांचे अंश आहोत. तो हो, खरा आत्मसाक्षात्कार आहे. म्हणजे तोच खरा क्षेत्रज्ञ ना, तोच खरा क्षेत्रज्ञ ना. खरा क्षेत्रज्ञ किंवा खोटा क्षेत्रज्ञ, आपण बद्ध अवस्थेमध्ये पण काही प्रमाणात आपल्याला शरीराबद्दल माहिती राहतेच माताजी. पण फक्त मग एवढं म्हणजे इथे दिलं आहे जे शरीराला क्षेत्र म्हटले आहे आणि ते बद्ध जीवांचे कार्यक्षेत्र असते. आणि करेक्ट आता जो मनुष्य स्वतःचे शरीराशी तादात्म्य करतो त्याला क्षेत्रज्ञ म्हटले जाते. की तुम्ही तादात्म्य करा, म्हणजे स्वतःला शरीर समजा किंवा त्या गोष्टीच्या पलीकडे पोहोचा, जे की स्वतःला शरीर न समजता अंश भगवंतांचा म्हणून समजणं, आत्मा समजणं, त्या दोन्ही अवस्थेमध्ये आपल्याला आपल्या शरीराबद्दल काही प्रमाणात जाणकारी निश्चित राहील माताजी, ओके काही ओके, प्रमाणात म्हणजे निश्चित ओळख दोन्हीही राहील. बरोबर आहे. दोन्ही ओके बरोबर आहे. ओके, दोन्ही ठीक आहे. बरोबर आहे. दोन्ही म्हणूनच बरोबर. कन्फ्युजन झालं प्रभूजी की कुठलं बरोबर आहे. त्यासाठी मला ते Correct. समजलं नाही की आपण बद्ध जीव असतानाही शरीराला बॉडी क्षेत्रज्ञ आहोत. म्हटलं तरीही करेक्ट. ओके, तरीही क्षेत्रज्ञ. ठीक आहे, ठीक आहे. थँक्यू सो मच प्रभूजी. हरे हरे कृष्ण. कृष्ण, हरे कृष्ण. अजून कुणाची काही जिज्ञासा, काही प्रश्न आहे प्रभूजीज, माताजीज? ठीक आहे, खूप खूप धन्यवाद. अजून एक महत्वाची अनाउन्समेंट, उद्या एकादशी आहे. भारतात पण उद्याच आहे ना माताजी, एकदा बघून घ्या आणि ग्रुपवर पण टाका. हरे कृष्ण. हो हो. वंश कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय, वैष्णव ठाकुर की जय, श्रील प्रभुपाद की जय. खूप हरे खूप कृष्ण, धन्यवाद प्रभूजी. सादर हरे प्रणाम. कृष्ण, हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. येस संजय प्रभुजी. हरे हरे कृष्ण, कृष्ण, हरे कृष्ण. हरे कृष्ण, Very good, Prabhuji. हरे कृष्ण.